अचलपूर शहरातील सुलतानपुरा परिसरात घराच्या आवारात उभ्या असलेल्या 2 दुचाकी व एका सायकलला अज्ञात इसमांनी रात्रीच्या वेळी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत एक दुचाकी व सायकल पूर्णपणे जळून खाक तर दुसरी दुचाकी अर्धवट जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सदर प्रकार गुरुवारी रात्री 2:30 वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राप्त माहितीनुसार अचलपूर येथील सुलतानपुरा भागातील रहिवासी भगवानदास कोठार हे बांधकाम व्यावसायिक असून ते आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत। नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या सुझुकी कंपनीची दुचाकी, प्लेजर कंपनीची दुचाकी व एक सायकल घराच्या आवारात उभी केली होती। रात्री सुमारे 10 ते 10:30च्या दरम्यान कुटुंबीय झोपले असताना रात्री 2:30च्या सुमारास धूर व आगीचे लोळ भगवानदास यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ पती व मुलांना झोपेतून उठवले। सर्वजण घराबाहेर आले असता त्यांच्या गाड्या आगीत पेटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले। यावेळी सुझुकी दुचाकी व सायकल पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या, तर प्लेजर दुचाकी अर्धवट जळालेली होती। कुटुंबियांनी आपल्या परीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तात्काळ पोलीस आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधण्यात आला। माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी सरमसपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपी विरोधात तपास सुरू आहे। दरम्यान ही जाळपोळ वैयक्तिक दुश्मनीतून करण्यात आली असावी असा आरोप भगवानदास यांचा मुलगा प्रफुल्ल कोठार यांनी प्रतिनिधींशी बोलताना केला आहे। पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।